हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं नावाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करूया की देवाने पुन्हा एकदा आम्हाला ही संधी दिली त्याच्या पवित्र चरणाजवळून त्याची स्तुती करण्याची, त्याची आराधना करण्यासाठी. आणि खरोखरच आम्ही धन्य लोक आहोत की त्या जिवंत देवाची आराधना करण्यासाठी देवाने आम्हाला निवडलं, आम्हाला जगातनं वेगळं केलं आणि त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला तो घेऊन आलेला आहे. बायबल सांगतं जिथं दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकचित्त असतील त्यांच्यामध्ये मी हजर आहे. आणि खरोखरच आमचा देव या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या देवाला काही अशक्य नाही आहे. तो अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे. तो क्षणामिनिषात परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. तो सर्व अडखणं दूर करणारा देव आहे. म्हणून आज त्या देवासमोर आपण सर्व नतमस्तक होऊया. आभार मानूया की देवाने आठवडाभर आमचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली, आमची प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये त्याने गौरवाने पुरवली आणि विशेषरित्या उत्तम आरोग्य देवाने आम्हाला दिलेलं आहे. या जगामध्ये अनेक लोक सध्या आरोग्यासाठी धडपड करत आहेत. भरपूर त्यांच्याकडे पैसा आहे, भरपूर गोष्टी आहेत, पण आरोग्य नाही आहे, शांती नाही, समाधान नाही आहे. पण धन्य तुम्ही आणि मी की आम्ही ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, त्याच्या चरणाजवळ बसलो की आम्हाला शांती प्राप्त होते, एक समाधान मिळतं, एक भरपुरीचा अनुभव येतो. कारण बायबल सांगतं की जग देतं तशी शांती मी तुम्हाला देत नाही, तर मी माझ्याकडची शांती देतो. खुद्द ख्रिस्त आम्हाला हे सांगतो, प्रभू येशू आम्हाला म्हणतो की माझ्याकडची शांती मी तुम्हाला देते. आणि सध्या जग पूर्णपणे अशांत आहे. नाना प्रकारच्या गोष्टी सध्या जगामध्ये घडत आहेत, बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत. लोक त्रासलेले, चिंतेमध्ये, काळजीमध्ये की पुढं कसं होणार, काय होणार. पण माझ्या भाऊ बहिणींनो, आम्हाला ख्रिस्तामध्ये आशा आहे की ज्या देवाने आम्हाला इथपर्यंत सांभाळलं तो परमेश्वर इथून पुढे आम्हाला सांभाळायला समर्थ आहे. ज्या देवाने इथपर्यंत आमचा पुरवठा केला तो देव इथून पुढे आमचा पुरवठा करायला समर्थ आहे. फक्त आमचा विश्वास भरपुरीने असला पाहिजे. त्या विश्वासामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण नसावी, कुठल्या प्रकारचा शंका नसावी. जसा विश्वास बाळगतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो. वचन सांगतं की विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. आणि देवाचा गौरव जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायचा असेल तर देवाच्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक शब्दावरती आमचा विश्वास पाहिजे की प्रभूने जे वचन आम्हाला दिलेले हे वचन आमच्यासाठी होय ना आमेन आहे. आता आपण एक शास्त्रभाग वाचूया. यशायाचं पुस्तक, याचा 43वा अध्याय आणि 19 वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. यशाया 43:19, पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही पाहणार नाही काय. मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवेन. देवा वाचलेलं वचन आम्हाला आशीर्वाद करो. या ठिकाणी परमेश्वर वचन सांगतं की पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे आणि आत्ताच ती उद्भवत आहे. या क्षणाला एक नवीन गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितो. आत्ताच तो करत आहे, या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये तो करू इच्छितो. ती आत्ताच उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय. माझ्या भावा बहिणी, देव आमचा क्षणात परिस्थिती बदलणारा देव आहे. देव आम्हाला म्हणत नाही की उद्या या, परवा या, मी तुमच्या जीवनात कार्य करेल. नाही, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात या क्षणालाच कार्य करायला समर्थ आहे. ज्यावेळेस मी पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मनाने त्याच्यावरती प्रीती करतो किंवा त्याच्यावरती मी विश्वास ठेवतो, त्या क्षणाला परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करायला समर्थ आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मध्ये स्तंभावरती खेळण्यावर आलं होतं, दोन्ही बाजूला त्याच्या डावीकडे उजवीकडे 2 चोर होते आणि दोघांना त्यांच्या शिक्षा यथार्थ होते की त्यांनी जे पाप केले होते, ज्या चुका केल्या होत्या त्या शिक्षा त्यांना होत्या. एक चोर प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा करत आहे, पण दुसरा एक चोर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की तो त्या ठिकाणी म्हणतो की तू ज्यावेळेस आपल्या राजवैभवाने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने खूप सुंदर त्या ठिकाणी त्याला म्हणालाय की तो म्हणतो की आज तू मज बरोबर सुखदुःखात असशील. परमेश्वर त्याला म्हणालाय की मी मरणार आहे, 3 दिवसांनी पुन्हा उठेल, त्यावेळेस माझं पुनरुत्थान होईल, त्यावेळेस मी तुझी आठवण करेल, त्यावेळेस मी तुझ्याकडे पाहिल, त्यावेळेस मी तुझा विचार करेन की तुला मला स्वर्गात घ्यायचं का नाही, त्यावेळेस मी तुझा विचार करेन मी तुझ्या पापांची क्षमा करणार आहे की नाही. परमेश्वर प्रभू शिकवतो त्या क्षणाला त्या ठिकाणी मला की आज तू माझ्याबरोबर सुखदुःखात असशील. आज
या क्षणाला जर आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तारण म्हणून स्वीकारतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, तो माझा प्रभू आहे, तो माझा सर्वस्व आहे, हे जर कबूल करता, तो आज परमेश्वराबरोबर तुम्ही सुखलोकात म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये असणार. आज जे काही आज आहे उद्या नाहीये. जे काही आशीर्वाद आहे ते आज. बायबल सांगते की आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वादित केलं. आजचा दिवस, आजचा क्षण, आजची वेळ प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली. म्हणून तो म्हणतो की ती आज, ती आत्ता उद्भवते, तुम्ही ती पाहणार नाही काय. माझ्या भाऊ बहिणीनो, परमेश्वर आमचा कृती करणारा देव आहे. परमेश्वर आमचा परिस्थिती बदलणारा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग मोकळे करणारा. तो म्हणतो की मी अरण्यात सडक निर्माण करीन. अरण्य, जिथं जंगल आहे, जिथं मार्ग नाहीये, जिथं आम्हाला वाटतं की आता आमचे सर्व दरवाजे बंद झालेले आहेत, एक अरण्यवास आम्ही पाहत आहोत. दुःखाचा, त्रासाचा, कष्टाचा, व्यसनामध्ये आहोत. परिस्थिती बदलणार आहे असं आम्हाला वाटतंय. पूर्ण अरण्यवास आहे, शुष्क जीवन झालेलं आहे. असं वाटतं की आता काहीच घडू शकत नाही पुढं. पण माझ्या भाऊ बहिणीनं तिथं म्हणतो की मी तिथं सडक निर्माण करेन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी त्या ठिकाणी एक चांगला मार्ग तयार करेन, ज्या मार्गामध्ये सर्व आशीर्वाद आहे. येशू म्हटलेला मार्ग ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो त्या मार्गात सर्व आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळतात. तो म्हणतो की मी एक सडक निर्माण करीन. आणि बायबल सांगते की मार्ग, सत्य व जीवन प्रभू येशू ख्रिस्तच आहे. जर येशू ख्रिस्ताकडे तुम्ही आलात, प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारण म्हणून स्वीकारले, तर तुमचा जो अरण्यवास आहे तो संपलेला आहे. माझ्या भाऊ बहिणी, तुमची परिस्थिती बदललेली आहे. जी अशक्य गोष्टी तुमच्या जीव तुम्हाला वाटते, ती अशक्य गोष्ट आमचा परमेश्वर शक्य करायला समर्थ आहे. तो अरण्यवास तुमचा संपून गेलेला आहे. तो म्हणतो की त्या अरण्यात मी एक सडक निर्माण करेल, एक मार्ग तयार करेल. त्या मार्गामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास नसणार आहे, दुःख नाहीये, अडचण नाहीये. तो मार्ग म्हणजे फक्त खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुढे असं आम्हाला पाहायला मिळते, तो म्हणतो की मरुभूमीत मी नद्या वाहीन. जी भूमी मरून गेलेली आहे, ज्या भूमीकडनं काय अपेक्षा नाहीये, अशा भूमीतून परमेश्वर म्हणतो की मी नद्या वाहीन. आज तुम्हाला तुमचं जीवन शुष्क वाटत असेल, आज तुमची परिस्थिती तुम्हाला एकदम मेल्यासारखी वाटत असेल, आज तुम्ही नाना प्रकारच्या त्रासामध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये जगत असाल, कर्जामध्ये असाल, रोग आजारामध्ये असाल, माझ्या भाऊ बहिणी, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, त्याच्यावरती विश्वास ठेवा. ती तुमची मेलेली भूमी, ती मरणप्राय झालेली जमीन, त्याच्यामध्ये तो जीवनाच्या नद्या व्हायला तयार आहे. जीवनाची नदी व्हायला समर्थ आहे आमचा प्रभू. तो म्हणतो की तू मजजवळ ये. आज आम्हाला एक पाऊल परमेश्वराकडे टाकायचंय. आम्ही आजही त्या परिस्थितीमध्ये अडकून पडलेले आहोत, त्या समस्येमध्ये, त्रासामध्ये अडकून पडले आहोत. आम्ही स्वतः त्या आमच्या ताकदीने त्या परिस्थितीला फेस करत आहोत. आम्ही ते युद्ध करत आहोत स्वतःहून. पण परमेश्वर म्हणतो की ते युद्ध तुमचं नाही, ते युद्ध माझं आहे. आज आपल्या संकट, आपली परिस्थिती आज त्या ख्रिस्ताच्या चरणावर समर्पित करून म्हणा की देवा, आता इथून पुढे तू माझा सर्वस्व आहे, तू माझा राज आहे, तू माझा तारणार आहे. मला या सर्व समस्यातनं सोडवायला तू समर्थ आहे. परमेश्वर म्हणतो की मी एक नवीन गोष्ट करणार आहे तुमच्यासाठी. परमेश्वर आज एक नवीन गोष्ट करू इच्छितो. नवीन आशीर्वाद देवाने तुमच्यासाठी राखून ठेवलेले, ते तुम्ही पाहणार नाही का, असं परमेश्वर म्हणत आहे. माझ्या भावा बहिणो, नाना प्रकारच्या काळजीमध्ये, चिंतेमध्ये जीवन व्यतीत करू नका. तर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. पूर्ण जीवे भावे त्याच्या मार्गात चाला, त्याला शोधा, त्याचा प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक नवीन गोष्ट आज करणार आहे. अशांत जग झालेलं आहे, अशांत लोकांमध्ये शांती नाहीये, त्रासलेले आहेत लोक विचारांमध्ये एकदम घडून गेले की पुढं काय होईल. पण आज तुम्ही आणि मी धन्य आहोत की देव आमच्या जीवनामध्ये एक नवीन गोष्ट करू इच्छितो. ती तुम्ही पाहणार नाही का. बायबल सांगतं, वचन सांगतं की 18 वचन पुढचं त्या ठिकाणी वाचलं, तिथं म्हटलं की पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. जुनं ते होऊन गेलं, पाच सर्व काही नवीन आहे. जुन्या गोष्टीची आठवण करून बायबल सांगतं आम्हाला. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. जुनं आमचं बरंच काय भूतकाळ होता, नाना प्रकारच्या गोष्टीला आम्ही त्रासलेलो होतो, कष्टामध्ये होतो, व्यसनात होतो, व्यभिचारामध्ये होतो. पण प्रभूचं वचन आज आम्हाला सांगतं की जुन्या गोष्टीची आठवण करू नका, त्या मनात सुद्धा आणू नका. जुनं ते होऊन गेलं,
आजही अनेक लोक जुन्या गोष्टीला धरूनच चाललेले आहेत, जुन्या साक्षी घेऊन चाललेले आहेत. 10-15 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनात काय गोष्टी चांगल्या केल्या असतील, साक्ष घडवले, आजही त्याच साक्ष लोकांना सांगत आहे. माझ्या भाऊ बहिणो, आमच्या देवाने आम्हाला निर्माण केल्यापासून, आम्हाला निवडल्यापासून, आम्हाला जगातनं वेगळं केल्यापासून रोज आमच्या जीवनामध्ये साक्ष घडायला पाहिजे, रोज साक्ष घडली पाहिजे. म्हणून त्याच अध्यायामध्ये 10 वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कुणी देव नव्हता व माझ्यानंतर कुणी होणे नाही हे तुम्हाला समजावे, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. कोण आहोत आम्ही? ख्रिस्तामध्ये आम्ही स्वर्गीय पित्याचे साक्षीदार आहोत की तो आमचा तारणार आहे, तो आमची पाप क्षमा करणार आहे. त्या देवाने माझ्यासाठी वधस्तंभ वाहिला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी आपलं मोलवान रक्त सांडलं, त्याने ते रक्ताद्वारे मला विकत घेतले, खंडून घेतले, मला स्वर्गाचं वारीस बनवले. आज नवीन गोष्ट होते माझ्या भावांनो की आज आम्ही त्या ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत. म्हणून त्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताने चोराला बोललं नाही की उद्या मी तुझं तारण करल, उद्या मी तुझी पापाची क्षमा करल, उद्या मी तुला सार्वकालिक जीवन देईल, मी उद्या स्वर्गाचं वारीस बनवलं. नाही, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. आज जे काही आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या जीवनामध्ये, आज गुडघ्यावरती या, आज प्रार्थनेला बसा, आज प्रभूचं वचन वाचा आणि देवाकडे मागायला सुरुवात करा की प्रभू आज मला ते पाहिजे, आज माझी परिस्थिती बदलली गेलीच पाहिजे. मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा, मिळत नाही तोपर्यंत देवाला मागत राहा, मिळत नाही तोपर्यंत देवाच्या सानिध्यामध्ये राहा. देवाला सोडण्याचा कदापि प्रयत्न करू नका की आज नाही घडलं, पण देव आमचा असा आहे की तो आजच तुम्हाला उत्तर देणार आहे. आज सर्व काही मिळणार आहे तुम्हाला जर विश्वासाने देवाकडे मागाल तर. म्हणतो की आज तू मज बरोबर सुखलोकात असशील. आज मी एक गोष्ट करणार आहे, एक नवीन गोष्ट करणार आहे, तुम्ही पाहणार नाही काय. आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे माझ्या बहिणींनो, एक नवीन आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितो, एक नवीन विश्वासामध्ये तुम्हाला एक पाऊल परमेश्वर पुढे घेऊन जाऊ इच्छितो. एक नवीन गोष्ट तुमच्या जीवनात करतंय, तुम्ही ती पाहणार नाही का की तुमच्या कठीण काळामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये देवास तुम्हाला बाहेर काढत आहे. हालेलुया. जे परमेश्वरात, जे दुःखामध्ये तुम्ही दिवस काढले, जे त्रासामध्ये काढलेले, परमेश्वर त्या दुःखातनं काढून तुम्हाला आनंदामध्ये नेते. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ विश्वास बाळगा माझ्या भाऊ बहिणींनो की परमेश्वर आज तुम्हाला आनंदामध्ये घेऊन जाते. तुमचे दुःखाचे दिवस संपले, कष्टाचे दिवस संपले, शोकाचे दिवस तुमचे आज संपून गेले. आज परमेश्वर तुम्हाला आनंदामध्ये घेऊन जाते, त्या सुखाकडे घेऊन चाललंय, त्या समाधानामध्ये घेऊन चाललंय, त्या शांतीमध्ये तो घेऊन चाललाय. तो स्वीकारा तुम्ही. तो म्हणतो की माझ्यासारखा देव नाहीये, मी तुम्हाला निवडले, मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाहीये, कोणी त्राता नाहीये. तुमची काळजी घेणारा या जगामध्ये परमेश्वर ख्रिस्ताशिवाय कोणी नाहीये. आम्ही अपेक्षा ठेवून जगतो की हा माझी गरज पूर्ण करेल, हा माझा सर्वस्व आहे, हा माझी काळजी घेणार आहे. माझ्या भाऊ बहिणींनो, या भूतलावरती कोण कोणाची काळजी घेऊ शकत नाही. फक्त काळजी घेऊ शकतो तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त तुमची काळजी घेऊ शकतो. त्याच्या जवळ या, त्याच्या चरणाजवळ बसा, त्याच्याकडे मागायला सुरुवात केली. प्रभू तू म्हणतो की आज तू नवीन गोष्ट माझ्या जीवनामध्ये करणार आहे. काय ती गोष्ट आहे? कुठली गोष्ट तू आज माझ्या जीवनामध्ये करत आहे? मागा अपेक्षेनं माझ्या भावाने, कारण तो म्हणतो की तुम्ही माझे साक्षी आहात. जोपर्यंत मी देवाकडे मागत नाही तोपर्यंत परमेश्वर माझ्या जीवनामध्ये साक्ष घडवत नाही, आणि ती साक्ष जोपर्यंत घडवत नाही मी लोकांना साक्ष सांगूच शकत नाही. अपेक्षेने देवाकडे या, अपेक्षेने प्रभूकडे बसा आणि मागा. तो म्हणतो की मीच तुमचा त्राता आहे, मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजले. तुमच्यामध्ये कुणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो. येशू शिवाय आम्हाला मार्ग नाही, येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला पर्याय नाहीये, येशू ख्रिस्ताशिवाय आम्ही आमचं आशीर्वादित जीवन जगूच शकत नाही. क्षणभंगूर जीवन, तात्कालिक जीवन तुम्हाला जगात भरपूर देतील, आशा लावणारे भरपूर मिळतील, समाधान करणारे तात्कालिक तुम्हाला भरपूर मिळतील, पण सार्वकालिक आनंद, शांती, समाधान देणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच तुम्हाला देऊ शकतो. आज तो तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करू इच्छितो माझ्या भावाने. तो म्हणतो या ठिकाणी की एक मी नवीन गोष्ट करणार आहे. आज देव तुमच्यासाठी नवीन गोष्ट करू इच्छित आहे.
नवीन गोष्ट करणार आहे तो तुम्हाला. ज्यावेळेस आम्ही त्या नवीन गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळेस देव ती अद्भुत गोष्ट आमच्या जीवनामध्ये करतो. ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये येण्यासाठी किंवा प्राप्त होण्यासाठी मला एक शांतीचं जीवन खूप महत्वाचं आहे. माझ्या अंतःकरणामध्ये शांती प्रथम हवी. जर माझ्या अंतःकरणामध्ये नाना प्रकारचे विचार असतील, नाना प्रकारचा गोंधळ असेल, अविश्वास असेल, अल्पविश्वास असेल, तर ख्रिस्ताची जी नवीन गोष्ट आहे ती मला प्राप्त होणार नाही. म्हणून लूका सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगतं. तिथं असं म्हटलेलं आहे की मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. ह्याची आपल्याला परवा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. माझ्या भाऊ बहिणींनो, एक नवीन गोष्ट जर आम्हाला हवी असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जो वाटा मरियेने निवडलाय तो खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी बायबल पुढे आम्हाला असं सांगतं 42 वचनामध्ये, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचा अगत्य मरियेने चांगला वाटा निवडून घेतला, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. एक चांगला वाटा परमेश्वरा तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करू इच्छितो. चांगला वाटा काय होता माहिती आहे का माझ्या भावांनो? जर पुन्हा तुम्ही 39 वचन वाचाल त्या ठिकाणी म्हटलेले की ती प्रभूच्या चरणावर बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. एक चांगली गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये घडायची असेल, एक चांगले आशीर्वाद जर मला पाहिजे असेल तर आजच मी तुम्हाला सांगतो प्रभूच्या चरणाजवळ बसायला सुरुवात करा. तिने खूप चांगली दगदग करणारी होती ती मार्था. ती म्हणते की प्रभूजी, मला फार काम पाडल्यामुळे तिची तारांबळ उडाली होती. खूप काम, जगातल्या गोष्टी, दगदग, विचार, प्रश्न, काळजी, लेकरांचं कसं होईल, पुढे भविष्य कसं असणार आहे, बॅलन्स असेल का नाही, आरोग्य मिळेल का नाही, नाना प्रकारच्या काळजीने ती तारांबळून गेली होती माझ्या भाऊ बहिणी. पण ह्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मरियेने एक चांगला वाटा निवडलेला आहे. एक चांगलं जीवन मला व्यतीत करायचं असेल, एक चांगले आशीर्वाद, एक नवीन गोष्ट जर मला पाहिजे असेल तर माझ्या भाऊ बहिणो प्रभूच्या चरणाजवळ बसायला सुरुवात करा. प्रभूच्या चरणाजवळ. जगातली खटपट खूप झाली, खूप दगदग करून काय हाती लागत नाहीये, खूप धावपळ करून आम्हाला काय मिळणार नाहीये. तर प्रभूच्या चरणाजवळ जेव्हा आम्ही बसतो, त्याच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतो, प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो, त्याच्या उपासनेमध्ये वेळ घालवतो, त्याला धन्यवाद देत राहतो आम्ही सारखं, त्यावेळेस बायबल आम्हाला सांगतं की मरियेने चांगला वाटून निवडून घेतलाय, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. चांगला वाटा. आज देव तुम्हाला चांगले आशीर्वाद देऊ इच्छितो. आज देव तुमची परिस्थिती बदलू इच्छितो. देव तुम्हाला एक पाऊल पुढे घेऊन जाऊ इच्छितो. एक चांगला आशीर्वादित जीवन देऊ इच्छितो. फक्त मला एकच करायचंय की फार कामामध्ये आम्ही दगदग करून नाही घ्यायची. खूप धावपळीचं जीवन जगू नका, खूप त्रासाचं जीवन जगू नका. तर ख्रिस्तामधलं जीवन मला कसं जगता येईल त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. जर ख्रिस्ताकडे आला तर सर्वात पहिले ख्रिस्ताची शांती माझ्या अंतःकरणामध्ये येते. प्रभूची शांती जर माझ्यामध्ये आले ती दगदग, विचार, चिंता, काळजा, प्रश्न सर्व बाजूला जातात आणि प्रभूच्या चरणाजवळ बसून मला एक समाधान प्राप्त होतं. एक चांगलं काम प्रभू माझ्यामध्ये आरंभू इच्छितो ते तुम्ही पाहणार नाही. ते चांगलं काम काय माझ्या भाऊ बहिणींनो, जगातली दगदग बाजूला टाकू आणि चांगला वाटा जो मरियेने निवडला की त्याच्या चरणाजवळ बसून ती त्याचं ऐकत राहिली होती. आज देव ती अपेक्षा तुमच्या माझ्याकडनं करत. आज देवाला ती गरज आहे. आज देव आमच्याकडे त्या दृष्टीने पाहत आहे की माझं मूल, माझी मुलगी कधी माझ्या चरणाजवळ बसते, माझं वचन ऐकते, माझ्या वचनाकडे लक्ष देते, माझ्याकडनं ती अपेक्षा करत आहे की प्रभू मला तुझ्या सामर्थ्याने, अभिषेकाने, ज्ञानाच्या प्रगटीकरणाच्या आत्म्याने भर, जेणेकरून मी तुझं गौरव करावं, तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा, तुझी उपकार स्तुती करावी, तू किती चांगला आहे ही साक्ष मी लोकांना सांगावी. ही अपेक्षा आज प्रभू श्री ख्रिस्त आमच्याकडनं करत आहे.
एक चांगली गोष्ट ही आहे की प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं, देवाच्या समक्षतेमध्ये चालणं, देवाचे उपकार स्तुती करणं, ज्या गोष्टी देवाने दिल्या आहे त्याच्यामध्ये मी समाधानी राहणं, जे आशीर्वाद देवाने मला या भूतकाळात दिलेत त्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल रोज देवाचे उपकार स्तुती करणं. जेव्हा आम्ही देवाचे आभार मानायला सुरुवात करू माझ्या भाऊ बहिणींनो, देव आमच्यासाठी अरण्यातही सुद्धा मार्ग तयार करतो, अरण्यातही मार्ग तयार करतो. म्हणून मला तुम्हाला ह्या ठिकाणी हे सांगायचंय की देव तुमच्याकडे चांगल्या गोष्टी करू इच्छित आहे. ते तुम्ही पाहणार नाही काय? जर पाहायची इच्छा असेल तर देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घाला, देवाच्या समक्षतेमध्ये वेळ घाला आणि देव त्या आजच तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. आजच, उद्या नाही. बायबल मला सांगते की आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. आजचा दिवस आहे आमचा आशीर्वादाचा, आजचा दिवस आहे आमचा फलप्राप्त करून घ्यायचा, आजचा दिवस आहे पापाची क्षमा मागण्याचा. जे वधस्तंभावरती त्या चोराने केलं की तो म्हणतो यथा नाही आमची शिक्षा आम्हाला योग्य आहे, पण ज्या दिवशी ज्या राजा तू येशील त्याच तू आमची आठवण कर. त्याने येण्याविषयी त्या चोराने त्या ठिकाणी पाहिलं होतं की ज्यावेळेस प्रभू त्याच्या राजाधिकाराने येईल, अधिकाराने येईल, त्यावेळेस प्रभू तू माझी आठवण कर. त्या क्षणाला प्रभू श्री ख्रिस्त त्याला म्हणतो की आज तू माझबरोबर सुख खातास. आज आमचा देव कुठल्या वारसाठी नाहीये, कुठल्या वेळेसाठी नाहीये, तर या क्षणासाठी आहे. आज ती संधी आहे माझ्या भाऊ बहिणींनो. जर आजारी असताल तर येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करा की प्रभू या क्षणाला तुम्हाला आरोग्य द्यायला समर्थ आहे. 38 वर्ष दुखणेकरी होता तो, 38 वर्ष झाले होते त्याला त्या आजारपणामध्ये, पण तो बरा होत नव्हता. तो वाट पाहत होता कोणी मला त्या पाण्यामध्ये नेऊन टाकेल म्हणून. पण तिथं प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्याने त्याला विचारले काय तुला बरे व्हायची इच्छा आहे काय? माझ्या भावाने त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आरोग्य दिलं. 38 वर्ष त्या परिस्थितीमध्ये अडकून पडला होता. 38 वर्ष त्याला आरोग्य मिळत नव्हतं. 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री येशू ख्रिस्ताच्या जागेला गोंड्याला स्पर्श केला, त्या क्षणाला तिचा रक्तस्राव थांबला आणि तिला आरोग्य मिळाले. 12 वर्ष सोपा आजार नाहीये, 12 वर्षाचा काळ सोपा नव्हता. त्या क्षणाला देवाने तिला आरोग्य दिले. आजच तो परमेश्वर आहे ज्या रक्तस्रावी स्त्रीला त्याने आरोग्य दिलं, ज्या 38 वर्षांनी दुःख करायला त्याने आरोग्य दिलं, तोच परमेश्वर आज सुद्धा तुमच्या बरोबर आहे. आजही तो तुम्हाला आरोग्य देऊ इच्छितो. आज तुमची परिस्थिती बदलू इच्छितो. आज जर तुम्ही कर्जामध्ये असाल, त्रासामध्ये असाल, दुःखामध्ये असाल, त्या देवाचा धावा करा. आज परमेश्वर तुमची परिस्थिती बदलायला समर्थ. आज देव एक नवीन गोष्ट करत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? आज माझ्या भाऊ बहिणी जे काय आज येशू ख्रिस्ताला तारा म्हणून स्वीकारा, तुम्ही स्वर्गाचे वारीस व्हाल. आज त्या ख्रिस्ताच्या पवित्र पाप क्षमा करा, मागून घ्या. तो देव तुमची आज पाप क्षमा करायला समर्थ आहे. जे काही आहे ते आज आहे आणि आजच तो म्हणतो मी तुझ्या बरोबर असणार आहे. कारण आमचा देव काल आज युगानुयुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. जो अब्राहामावर होता, इसाकावर होता, याकोबवर होता, तोच परमेश्वर आज तुमच्यावर माझ्या बरोबर आहे. आजच तारणाची संधी आहे माझ्या भावांनो. आजच पाप क्षमा मागा प्रभूकडे. आजच येशू ख्रिस्ताला तार म्हणून स्वीकारा. जे काय आज म्हटलेला दिवस आहे. रक्तस्रावी स्त्रीला आज आरोग्य मिळालं, त्या 38 वर्षाला दुखणे करायला या क्षणाला आरोग्य मिळालं. आणि आज तो देव तुम्हाला मला सांगत आहे की जे काही आशीर्वाद तुम्हाला पाहिजे ते आज आहे. एक मी नवीन गोष्ट करणार आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? ती आज उद्भवत आहे. आज प्रभू तुम्हाला आरोग्य देते माझ्या भावांनो. आज तुमची तो परिस्थिती बदलते. आज तुम्ही फक्त येशू ख्रिस्ताला स्वीकारा तारणारा म्हणून, त्याला आपला राजा आणि प्रभू म्हणायला सुरुवात करा. प्रभू जे काय आहे तू माझा सर्वस्व आहे, तूच माझा सर्वस्व आहे, तूच माझा प्रभू आहे, असं ज्यावेळेस आम्ही मुखाने कबूल करू, तो देव आज तुमच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करायला समर्थ आहे. आज, उद्या नाही. कधी उद्या संधी मिळणार नाही. आजच संधी देवाने तुम्हाला मला दिली. संधी सोडू नका. प्रभूला आपला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारा आणि त्याच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न करा. वचनावरती विश्वास ठेवा आणि पहा देवबाप तुम्हाला किती आशीर्वादित करतो. हालेलुया. असं प्रार्थना करूया. परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो माझ्या देवा. तुझे आभार मानतो प्रभूजी की तू नवीन गोष्ट आमच्यासाठी आज करणार आहे. ते तुम्ही पाहणार नाही तर
की तू आरण्यात सडक करणारा देव आहेस प्रभूजी. तू मरुभूमीत नद्या वाहणारा देव आहेस. माझ्या देवा, मी तुला धन्यवाद देतो प्रभूजी, की आज आमचे आशीर्वाद आहे. आज आम्ही तुला तारणा म्हणून स्वीकारतो. आज आम्ही तुझ्या मार्गामध्ये चालतो. तुझ्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवतो. जे काही प्राप्त होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आज आहे. तो वचन सांगतो की आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद दे. त्या चोराला तू म्हणालास की आज तू बरोबर सुखलोकात असशील. माझ्या भावा बहिणीला जे ऑनलाईन पाहता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्ती, ज्या आज तारणारा म्हणून येशू ख्रिस्ताला आज तुम्ही स्वीकाराल, तर आज तुम्ही त्याच्याबरोबर सुखलोकामध्ये असताल. आजच तारणाचा दिवस आहे. आजच पापक्षमा आहे. आजच सर्वस्व आहे. आजच येशू ख्रिस्ताला तारणून स्वीकारा माझ्या भाऊ बहिणो. ही संधी दौडू नका, सोडू नका. आज जर त्याला तुम्ही स्वीकाराल तर आज तुम्ही ख्रिस्ताबरोबर सुखलोकामध्ये असाल. परमेश्वर इथं बसल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला, जे ऑनलाईन पाहते त्या माझ्या सर्व भाऊ बहिणीला मी तुझ्या हाती समर्पित करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वरा, ते प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य दे, तुझी कृपा पुरव. आणि जे आशीर्वाद प्रभू आजच्या क्षणाला आहे ते प्रत्येक आशीर्वाद त्यांना प्राप्त होऊन दे येशूच्या नावात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वरा, आज प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला मी आशीर्वादित करतो. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे करतो. सर्वमान सन्मान गौरव ख्रिस्ता आम्ही तुला देत. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐकू द्या. आमेन.